पुण्यातील राज ठाकरेंची बैठक रद्द झालेली आहे। राज ठाकरे बैठकीला पोहोचलेच नाहीयेत। पुण्यात खरं तर आज राज ठाकरेंची बैठक बोलवण्यात आली होती। पुण्यातील काही कार्यकारिणीमध्ये बदल देखील करण्यात येणार होते अशी माहिती होती, परंतु राज ठाकरेंची पुण्यातील ही बैठक आता रद्द करण्यात आलेली आहे। राज ठाकरे या बैठकीला पोहोचलेले नाहीयेत। महत्त्वाची माहिती समोर येते। राज ठाकरे खरं तर आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत। पुण्यात राज ठाकरेंकडून बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार होतं। कार्यकारिणीत काही बदल होणार होते अशी देखील माहिती होती, परंतु याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची बैठक रद्द झालेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, खरं तर राज ठाकरेंचा असा महत्त्वपूर्ण असा हा पुणे जिल्हा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक खरं तर तरतुदींमध्ये बदल करण्यात येणार होते, परंतु खरं तर ही जी बैठक होणार होती ती आता रद्द करण्यात आली आहे। अधिकची माहिती काय आहे, नेमकी कशामुळे ही बैठक रद्द झाली आहे, काही कारण समोर आलंय? अद्याप कुठलेही कारण पुढे आलेलं नाहीये। बैठक पक्ष कार्यालयात होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत राज ठाकरे यांनी प्रभात रोड यांच्या निवासस्थानी बैठक बोलवलेली आहे। राज ठाकरे काही वेळापूर्वी या निवासस्थानी दाखल झाले होते। या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर अपेक्षा होती की ते पक्ष कार्यालयात जाऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील, पण त्यांनी बैठकीचा बैठक जी होती ती रद्द केलेली आहे आणि मोजक्या कार्यकर्त्यांना इकडे बोलून बैठक घेतलेली आहे। मात्र अद्यापही कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी बाहेर आहे, त्यांना वर बोलवण्यात आलेलं नाहीये। काही वेळात त्यांना वर बोलवण्यात येईल, त्यामुळे पक्ष पुण्यातले जे काही संभाव्य बदल आहेत ज्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती ते बदल होऊ शकतात का, मनसेची जी पक्षबांधणी आहे, मोर्चा बांधणी आहे ती करण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्यात काही बदल सुचवले आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बरेच दिवस झाले ही चर्चा सुरू होती। पुण्यात एकही नगरसेवक निवडून आला नसल्यामुळे नाराजी देखील सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये होती, राज ठाकरेमध्ये होती। त्याचेच काहीतरी आता सगळे फेरबदल होतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच आदित्य, खरं तर आता राज ठाकरे पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेतच, मात्र पुढील त्यांचं नियोजन आता कसं असणार आहे? आता सध्या तरी ते पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते, त्यानंतर अनिल शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार होते आणि त्याचा पुढचं इथेच त्यांचा पुण्यात मुक्काम होता। परंतु हा सगळा बैठकीचा दौरा रद्द झाल्यानंतर पुण्यातच त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अनिल शिंदे यांना सोबत घेऊन आलेले आहेत, त्यांच्यासोबत ती बैठक होणार आहे। त्यामुळे पुढे त्यांचा कसा दौरा असेल किंवा काय नियोजन असेल हे अद्यापही कळू शकलेलं नाही। अगदीच आदित्य, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट